मित्रांनो, महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये अंगणवाडी मदतनीस पदभरती 2024 ही निघालेली आहे। याची जाहिरात ही आलेली आहे। मित्रांनो, आतापर्यंत बऱ्याच जिल्ह्यांच्या जाहिराती आलेल्या आहेत आणि बाकी काही जिल्ह्यांच्या या जाहिराती यायच्या बाकी आहेत। मित्रांनो, या पदभरतीसाठी तुमची शैक्षणिक अर्हता काय असणं आवश्यक आहे, तुम्हाला या ठिकाणी वयोमर्यादा किती आहे, तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत, कोणते कागदपत्र तुम्हाला लागणार आहेत, तसेच या पदभरतीसाठी अर्ज कसा करायचा आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्यासाठी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माहिती महत्त्वाची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तसेच उजव्या बाजूला असलेले बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा, जेणेकरून अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येईल। तसेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक दिली आहे, त्यावर तुम्ही जाऊन व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण अपडेट व्हॉट्सॲपवर देखील तुम्हाला मिळून जाईल। चला तर मग जास्त वेळ घेता सुरू करूयात आजचा व्हिडिओ। बघा मित्रांनो, ही जी जाहिरात आहे ही जाहिरात नाशिक बाल विकास प्रकल्प अधिकारी यांची आहे, परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी पदभरती आहे तो जो फॉर्मॅट हा एकच आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी शैक्षणिक अर्हता आपण या ठिकाणी जी डिस्कस करणार आहोत, शैक्षणिक पात्र डिस्कस करणार आहोत, वास्तव्याची अट, वयाची अट, हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच पद्धतीत असणार आहे। ऑनलाईन फॉर्मची देखील फॉर्मॅट तोच असणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ ग्राह्य धरून तुम्ही ज्या अंगणवाडी मदतनीस ज्या जिल्ह्यामध्ये अप्लाय करणार त्या जिल्ह्यामध्ये तुम्ही अप्लाय करू शकता। ओके, त्याचे अपडेट तुम्हाला आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपवर तसेच यूट्यूब चॅनलवर येऊनच जाईल। या ठिकाणी बघा मित्रांनो, एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी नाशिक शहर आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी नाशिक जिल्हा यांच्या अधीनस्थ नागरी अंगणवाडी मदतनीस रिक्त पदे भरण्यासाठी अनुक्रमे नाशिक महानगरपालिका आणि कळवण व इगतपुरी नगरपालिका, नगर परिषद, नगरपंचायत असलेल्या या शहरातील अंगणवाडी केंद्रातील मदतनीसाचे म्हणजे प्रत्येकी एक रिक्त पदावर एकत्रित मानधनी तत्वावर निवडीसाठी सरळ नियुक्तीने म्हणजेच डायरेक्ट नॉमिनेशनने भरण्यासाठी रिक्त पद असलेल्या शहरातील स्थानिक रहिवासी असलेल्या पात्र महिला उमेदवाराकडून खालील अटी व शर्तीनुसार विहित नमुन्यात अर्ज हे मागवण्यात येत आहेत। बघा या ठिकाणी आता अटी आणि शर्ती काय आहेत। या ठिकाणी बघा, शैक्षणिक पात्रता बघा, अंगणवाडी मदतनीस पदासाठी इयत्ता 12वी उत्तीर्ण, किमान 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। म्हणजे तुम्ही पुढे ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, DED, BEd काही चालतं, परंतु किमान 12वी उत्तीर्ण आवश्यक आहे। आता वास्तव्याची अट काय आहे बघा, तुम्हाला त्या ठिकाणी त्या शहरामध्ये राहणं आवश्यक आहे। ज्या ठिकाणी नाशिक शहरामध्ये ज्या ठिकाणी ती अंगणवाडी आहे त्या ठिकाणी तुमचं वास्तव्य असणं आवश्यक आहे। आता वयाची अट बघा, या ठिकाणी वयाची अट तुम्हाला वयाची किमान 18 वर्षे आणि तुम्हाला कमाल 35 वर्षे वय या ठिकाणी वयाची अट आहे। म्हणजे तुम्हाला कमीत कमी 18 वर्षे असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता आणि जास्तीत जास्त 35 वर्षे, परंतु जर विधवा उमेदवार असेल त्याला 40 वर्षे या ठिकाणी अट आहे। ओके, आता या ठिकाणी तुम्हाला लहान कुटुंबाचं देखील प्रमाणपत्र देणं आवश्यक आहे। 2 पेक्षा जास्त अपत्य असतील तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकत नाही। ओके, मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे। म्हणजे 10वी जी परीक्षा आहे ती 10वी परीक्षेमध्ये मराठी हा विषय तुम्हाला असणं आवश्यक आहे, पास होणं आवश्यक आहे। त्याचबरोबर उमेदवार जर विधवा असेल तर तुम्हाला पतीचं मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र जोडायचं आहे। अनाथ असल्यास तसं तुम्हाला महिला व बाल विकास विभागात प्रमाणपत्र जोडायचं आहे। मागासवर्गीय असल्यास तुम्हाला जातीचं प्रमाणपत्र जोडायचं आहे। तुम्हाला जर अनुभव असेल तर तुम्ही अनुभव देखील त्या ठिकाणी जोडू शकता, परंतु हा अनुभव किमान 2 वर्ष असणं आवश्यक। त्यापेक्षा कमी अनुभव असेल तर या ठिकाणी तुम्ही जोडण्याची आवश्यकता नाही आहे। ओके, कारण तुमचा अनुभव त्या ठिकाणी गृहीत धरला जाणार नाही। आता जो अर्ज तुम्हाला करायचा आहे त्या अर्जामध्ये ज्या शहरामध्ये तुम्ही अर्ज केला आहे त्या ठिकाणी त्याचं नावाचा उल्लेख तुम्हाला करायचा आहे। एका उमेदवाराने तुम्हाला एकच अर्ज सादर करायचा आहे, जास्त अर्ज सादर करायचा नाही आहे। ओके, आता यानंतर बघा 10 ऑगस्ट याची शेवटची तारीख आहे। 10 ऑगस्ट नंतर जे अर्ज आलेले आहेत त्या अर्जाचा विचार केला जाणार नाही आहे। आता ही निवड कार्यपद्धत तुमच्या क्वालिफिकेशननुसार बघा, 10वी, 12वी, पदवी, पदव्युत्तर, पदविका, DED, BEd, संगणक परीक्षा उत्तीर्ण या
इत्यादी कागदपत्रानुसार तुमचं तसेच जात प्रवर्ग इत्यादीनुसार तुमची या ठिकाणी निवड ही होणार आहे। आता या ठिकाणी तुम्हाला जी माहिती सादर करायची आहे ती खरी माहिती सादर करायची आहे। खोटी माहिती सादर केल्यास तुमची या ठिकाणी निवड प्रक्रियेतून तुम्हाला अपात्र करण्यात येईल। ओके, या ठिकाणी तुम्हाला मानधन भेटणार आहे, दरमहा 5,500 रुपये एवढं मानधन आहे। त्यानंतर बघा, तुम्हाला जॉईनिंग दिल्यानंतर 30 दिवसांच्या आत तुम्हाला त्या ठिकाणी जॉईन होणं गरजेचं आहे, अन्यथा तुमची त्या ठिकाणी निवड ही रद्द केली जाऊ शकते। आता तुम्ही या पदावर तुमची सेवा वयाची 60 वर्षे पूर्ण होईपर्यंत करू शकता, किंवा त्या अगोदर तर तुम्ही शारीरिकदृष्ट्या काम करण्यास सक्षम नसाल तर देखील तुम्ही त्या ठिकाणी तुमची सेवा समाप्त केली जाऊ शकते। यानंतर तुम्हाला पदभरतीबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही। ओके, त्यासाठी तुम्हाला जे काही अटी शर्ती आहेत त्या अटी शर्तींप्रमाणे वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचना कार्यालयीन नोटीस बोर्डवरच लावण्यात येतील। ओके, म्हणजे जी वेबसाईट आहे जिल्हा परिषद किंवा या ठिकाणी जिल्ह्याची मेन वेबसाईटवर तुम्हाला जे काही नवीन अपडेट आहे त्या ठिकाणी लावण्यात येतील। आता या ठिकाणी बघा, सदर भरती प्रक्रिया ही शासन निर्णय 2 फेब्रुवारी 2023 अन्वये राबवण्यात येणार आहे। या ठिकाणी बघा, तुम्हाला जो अर्ज आहे तो अर्ज हा लिहून बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा नाशिक यांचे कार्यालय सिल्वर वुमन फ्लॅट नंबर 1 ड्रीम सिटी जवळ सहकार नगर रामदास स्वामी मार्ग नाशिक 422-006 दूरध्वनी क्रमांक दिला आहे। या ठिकाणी तुम्हाला अर्ज हा सादर करायचा आहे। तुम्ही ऑफलाईन घेऊन जाऊ शकता किंवा डाकने पोस्टने देखील पाठवू शकता, परंतु बघा 1 ऑगस्ट पासून 10 ऑगस्ट पर्यंत तुम्ही हा अर्ज करू शकता। ओके, यामध्ये देखील शासकीय सुट्टीचे दिवस वगळून व कार्यालयीन वेळेतच तुमचे हे अर्ज स्वीकारले जातील। ओके, तर अशा पद्धतीने बघा 1 ऑगस्ट पर्यंत 10 ऑगस्ट पर्यंत तुम्ही या ठिकाणी अर्ज हे करू शकता। तुमची गुणवत्ता यादी ही 16 ऑगस्टला या ठिकाणी प्रसिद्ध केली जाईल। जर गुणवत्ता यादीमध्ये काही तुम्हाला तक्रारी असतील, आक्षेप असतील तर ते 16 पासून 26 ऑगस्ट पर्यंत तुम्ही करू शकता। यानंतर अंतिम निवड यादी ही 27 ऑगस्टला जाहीर केली जाईल। ओके, आता या ठिकाणी बघूयात आपण की अर्ज नेमका कसा भरायचा। ओके, बघा या ठिकाणी ज्या रिक्त जागा आहेत त्या सर्व बघूयात। नाशिकमध्ये वडारवाडी देवाळी गाव, ओके देवळाली गाव 1 आहे, जागा कळवण रामनगर 1, इगतपुरीमध्ये जोगेश्वरी 1। ओके, बघा या ठिकाणी जो अर्जाचा फॉर्मॅट आहे, अर्जाचा फॉर्मॅट सर्व जिल्ह्यांसाठी हा एकच असणार आहे। ओके, अशाच पद्धतीचा फॉर्मॅट असतो। काही जिल्ह्यांचा यामध्ये थोडाफार बदल असू शकतो, परंतु हाच फॉर्मॅट तुम्हाला त्या ठिकाणी देखील येऊ शकतो, त्यामुळे सगळ्यांसाठीच हा फॉर्म अत्यंत महत्त्वाचा आहे। बघा आता या ठिकाणी बघा, मी खाली सही करणार, या ठिकाणी तुम्हाला नाशिक अशी लिहावं लागेल, किंवा तुम्ही ज्या नगरपालिकेतील महानगरपालिकेतील किंवा ज्या ठिकाणी असाल, ज्या जिल्ह्यातील असाल, ज्या ते तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे। या शहरातील रहिवासी असून आपल्या प्रकल्पातील अंगणवाडी मदतनीस या पदासाठी अर्ज सादर करीत आहे, त्यासाठी माझी माहिती खालीलप्रमाणे आहे। तुम्हाला या ठिकाणी अर्जदाराचं नाव लिहायचं आहे। ओके, अर्जदाराचं नाव लिहिल्यानंतर खाली विवाहित अविवाहित असं लिहायचं आहे। विवाहित असाल तर विवाहित, अविवाहित असाल तर अविवाहित। विवाहानंतरचं नाव आहे ते तुम्ही या ठिकाणी लिहायचं आहे। संपूर्ण पत्ता तुमचा या ठिकाणी टाकायचा आहे। या ठिकाणी तुमचा मोबाईल क्रमांक टाकायचा आहे। जन्मतारीख खाली तुमचं जाहिरात प्रसिद्धीसाठीचे दिनांकाचे वय, या ठिकाणी तुमचं किती वय आहे आजच्या तारखेमध्ये, ज्या तारखेला तुम्ही अप्लाय करणार आहात ते या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे। वर्ष, महिने आणि दिवस। तुम्ही मागासवर्गीय आहात का, असेल तर यस, नसेल तर नाही। मग असल्यास कोणत्या कास्टमध्ये आहात, SC ST OBC, या ठिकाणी टिक मार्क करून घ्यायची आहे। मग धर्म इथं लिहायचा आहे, म्हणजे नंतर जात तुमची कोणती आहे या ठिकाणी तुम्हाला लिहायची आहे। स्थानिक रहिवासी आहेत का, तुम्हाला होयवरच क्लिक करावं, कारण स्थानिक रहिवासी नसाल तर तुम्हाला हा अर्ज भरता येणार नाही। विधवा असाल तर इथे या ठिकाणी होय, अनाथ असाल तर होय, ओके, नसाल तर नाही। ओके, हयात असलेल्या अपत्यांची संख्या तुम्हाला या ठिकाणी, मुले किती आहेत, मुली किती आहेत, एकूण अपत्य किती आहेत, एक तर 2 मुले 2 मुली, किंवा 1 मुलगा 1 मुलगी असू शकते।
2 पेक्षा अधिक अपत्य असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज करू शकत नाहीत. ओके. आता बघा, तुम्हाला या ठिकाणी जी माहिती भरायची आहे त्या ठिकाणी इयत्ता 10वीची भरायची आहे, नंतर 12वीची, उत्तीर्ण वर्ष, शाळेचं बोर्डाचं नाव, नंतर गुण आणि टक्केवारी किती पडली ते. ओके. आता यामध्ये बघा, नंतर 12वी पदवी असेल तर किमान 12वीपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी लिहावं लागेल. ओके. पदवी असेल तर, पदव्युत्तर पदवी असेल तर, DED असेल तर BEd, MSc प्रमाणपत्र असेल तर ते. ओके. यानंतर अनुभव असेल तर त्या ठिकाणी अनुभव या ठिकाणी लिहायचा आहे. अनुभव कधीपासून कधीपर्यंत आहे. आता अर्ज सोबत जोडलेल्या कागदपत्रांची यादी तुम्हाला या ठिकाणी कोणकोणते कागदपत्र आहेत, जे मार्कशीट, 10वी 12वी मार्कशीट, जन्म दाखल्याचा पुरावा या ठिकाणी तुम्हाला सादर करणं आवश्यक आहे. ओके. बाकी शैक्षणिक कागदपत्रे तुम्हाला जोडणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने बघा हा फॉर्म आहे. यानंतर तुम्हाला इथं सही, तुमचं नाव लिहायचं आहे, सही करायची आहे, दिनांक टाकायचा आहे नाशिक. ओके. मी श्रीमती, आता हे लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र देणं खूप गरजेचं आहे. मी श्रीमती, तुमचं नाव या ठिकाणी श्रीमती म्हणजे आता तुम्हाला या ठिकाणी तुमच्या वडिलांचं नाव किंवा तुमच्या पतीचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे. ओके. नंतर वय तुम्हाला लिहायचं आहे या ठिकाणी. वर्ष म्हणजे राहणार, तुम्ही कुठे राहणार आहात. ओके. या नंतर पुढे तुम्हाला जे अपत्य आहेत, अपत्यांची नावं. ओके. आणि यानंतर पुढे तुमची जन्मतारीख या ठिकाणी लिहायची आहे, ते अपत्यांची जन्मतारीख. ओके. तुमचं पहिलं अपत्य, दुसरं अपत्य. ओके. नंतर हे पुरुष आहे की स्त्री आहे, मुलगा मुलगी. ओके. या ठिकाणी मुलगी असेल तर स्त्री, पुरुष मुलगा असेल तर पुरुष या ठिकाणी लिहायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी ठिकाण लिहायचं आहे, तुमचे नाव आणि सही करायची आहे. ओके. तर अशा पद्धतीने तुमचा हा अर्ज पूर्ण भरलेला आहे. तर असा भरलेला अर्ज तुम्हाला, जो पत्ता मी ऑलरेडी सांगितला आहे त्या पत्त्यावर तुम्हाला जाऊन या ठिकाणी सबमिट करायचा आहे. ओके. यामध्ये काही अडचण किंवा शंका असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता किंवा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये देखील टाकू शकता. ओके. तसेच या ठिकाणी तुमचा एक फोटो आहे, तो फोटो देखील तुम्हाला या ठिकाणी लावायचा आहे. धन्यवाद.